जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभागाचा निकाल किंवा नॉर्मलायझेशन नंतर आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर जी मार्क्सची यादी आहे ती प्रसिद्ध झाली आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुमची कॅटेगरी जी आहे ती दिलेली नाही आहे। त्यामध्ये कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतं, समांतर आरक्षण आहे का, सामाजिक आरक्षण आहे का, अशा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या यादीमध्ये दिलेल्या नाही आहे। म्हणून तुम्हाला जर फक्त कोणी डिसेंडिंग ऑर्डर करून जर कोणी सांगत असेल की इतके 29 विद्यार्थी गेले, इथे 6 विद्यार्थी गेले, तिकडे असं मार्कशीट किंवा अशा पद्धतीने जो आहे तो निकाल लागत नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडं आपला व्हिडिओ जो तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून जातील। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर तुमचं सिलेक्शन होईल का, ॲनालिसिस करून प्रत्येक पोस्टनुसार जी फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ती मी आणलेली आहे। डिसेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा जी यादी आहे ती एका टेलिग्राम चॅनलवरच्या मला एका विद्यार्थ्याने पाठवली आपल्या टेलिग्राम चॅनलवर। त्या विद्यार्थ्याचं अभिनंदन। त्यानुसार मग मी पाहिलं की तेवढं बघा, तुम्हाला मी अगोदर सांगितलं की तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन असली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून देत जा, म्हणजे तो सुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये थोडंसं मी त्याला ॲड करत जाईल। मग विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो निगेटिव्ह मार्कचा इम्पॅक्ट जो आहे तो झालेला आहे। 155, 150 ज्या विद्यार्थिनी असतील, वॉर्डन, सुपरिटेंडंट असतील, सर्वसाधारण असेल, संपूर्ण गोष्टी आपण इथे चर्चा करणार आहोत। आता प्रथम म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या। तर आता ही बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी लिस्ट आहे ती तुम्हाला दिसत असेल। त्यामध्ये आता कोणी तुम्हाला सांगत असेल यूट्यूब चॅनलवर की हे जे 29 विद्यार्थी आहेत ते सर्वसाधारण, वॉर्डन जे सुपरिटेंडंट जी महिला आहे, वॉर्डन, सुपरिटेंडंट जी महिला फिमेलची जी पोस्ट आहे त्यामध्ये सर्वसाधारण 29 जागा आहेत। त्यामध्ये 29 विद्यार्थिनी जे आहेत ते सिलेक्ट झाल्या, अशा पद्धतीने रिझल्ट लागत नाही का विद्यार्थी मित्रांनो, कारण यामध्ये काही विद्यार्थिनी जे आहेत त्या समांतर आरक्षणाचे असतील, काही विद्यार्थिनी सामाजिक आरक्षणाचे असतील। मग त्यानंतर हे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या ओपनमध्ये जात नाही, कारण ज्या पद्धतीने आपण BMCमध्ये पाहिलं, BMCमध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या प्रथम प्रोरेटेड, नंतर तुमचा रॉ मार्क्स आणि नंतर आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स असे तुमचे तिथे पब्लिश झाले। त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये जे विद्यार्थिनींना दिव्यांग होते, त्यामध्ये समजा एखादी विद्यार्थिनी इथे समजा दिव्यांग असेल आणि दिव्यांगाची 1 जागा असेल तर त्या विद्यार्थिनीला सर्वसाधारणमध्ये नाही घेणार, तर ती विद्यार्थिनी दिव्यांगामधून सिलेक्ट होईल। मग इथं जे 29वी विद्यार्थिनी असेल त्याच्यानंतर 30 विद्यार्थिनी जी आहे, 30वी विद्यार्थी, ती विद्यार्थी तुमची सर्वसाधारणमध्ये जाईल। त्याचनुसार जर इथं कुठली जर समजा एखादी वेगळ्या दिव्यांगाची असेल किंवा वेगळ्या समांतर किंवा सामाजिक आरक्षणाची असेल तर ती विद्यार्थिनी त्या पोस्टसाठी पात्र होती किंवा त्या पोस्टसाठी तिचं ट्रान्सफर होतं। म्हणून असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल की हे ऑर्डर मी बनवली, त्यानंतर 29 विद्यार्थिनी इथे चालले गेले, त्यानंतर STचे 6 चालले गेले, SCचे 6 जागा आहेत सर्वसाधारण ते चालले गेल्यानंतर STच्या 4 आहेत, अशा पद्धतीने जे आहेत विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागत नाही। म्हणून तुम्ही व्यवस्थित विचार करून अनुभव नंतर कोणकोणत्या एक्झाममध्ये कसं झालं किंवा TCS काय करतं, IBPS काय करतं, असं ॲनालिसिस करून जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो इथं जी आहे तुमची कुठलीही कॅटेगरी जी आहे ती दिलेली नाही आहे। कुठल्याही प्रकारचं इथं तुमचं जे आहे आपण म्हणू शकतो त्याला की समांतर तसेच सामाजिक आरक्षण जे आहे ते दिलेले नाही आहेत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सर्वसाधारणमध्ये माझा नंबर 33वर आहे सर, 29 जे आहेत ते सिलेक्ट झाले, मग आता मी वेटिंगवर येईल का, असं अजिबात होत नाही। तुम्हाला अगोदरच सांगत आहे, इथून याच्यामध्ये जर कोणी जर सामाजिक आरक्षणाचा समजा जर त्याने बेनिफिट जर त्याला मिळालं असेल आणि तो जर सर्वसाधारणमध्ये येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारणाची पोस्ट जी आहे ती देतात नाही, कारण ते विद्यार्थिनी त्याच सामाजिक किंवा समांतर आरक्षणामध्ये सिलेक्शन होतं। परंतु जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल आणि कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला जास्त मार्क असतील तर मग मात्र तुम्ही इथं प्रेफरन्सनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जे आहे ते तुमचं वॉर्डन जे फिमेल आहे त्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते सिलेक्शन यादीमध्ये नाव येऊ शकतं। तर मला तरी वाटतं विद्यार्थ्यांनो 150+ जे आहेत ते सर्वसाधारण जे आहेत 150+ किंवा 152 जर तुम्हाला असतील, 152+, त्यामध्ये 153, 54
ते सुद्धा तुम्ही ग्राह्य करून घ्या. त्यानुसार आता इथं 36, 34, 35 जे आहेत या विद्यार्थ्यांना सुद्धा आता इथं तुम्हाला माहिती आहे मी एक अंदाज लावतोय. का लावतोय? कारण इथं याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक आरक्षणाचा फायदा घेणारे विद्यार्थी असतील. तसं जर असेल तर ते नक्कीच त्या सामाजिक आरक्षणामध्ये जातील. कारण विद्यार्थी मित्रांनो, समांतर आरक्षणाच्या जेव्हा BMC समांतर आरक्षणाची मी गोष्ट करत आहे, म्हणजे त्या विद्यार्थिनींना ते विद्यार्थी SC असतात, परंतु ते दिव्यांगसुद्धा असतात किंवा अंशकालीनसुद्धा असतात. मग ते विद्यार्थ्यांना जर समजा विद्यार्थ्यांना सर्वसाधारण ओपन किंवा खुलाचे मार्क जर मिळाले तर त्या विद्यार्थ्यांना खुल्यामध्ये घेत नाही, तर त्याच्याच समांतर आरक्षणामध्ये त्याला पोच देतात. मग ती 1 असेल, 2 असेल, 3 असेल, अशा पद्धतीने मग त्या जागा ज्या आहेत त्या वॅकंट होतात. आणि तसं जे आहेत ते 29चे विद्यार्थी समजा 3 जर वॅकंट झाले तर 30, 31, 32 म्हणजे 32वी विद्यार्थिनी जी आहे ती शेवटची असेल आणि तिचे जे कट ऑफ असेल तो 153 वर येईल. अशा पद्धतीने जो आहे तो लिस्ट बनत असते. आता आपण पाहूयात की जेव्हा ती लिस्ट येईल, आपला जो आपण ज्या पद्धतीने सांगत आहोत त्याच पद्धतीने होतं का? कारण अशाच पद्धतीने होत चाललेलं आहे. म्हणून तुम्हाला फक्त डिसेंडिंग ऑर्डरमध्ये देऊन दिलं आणि डायरेक्ट सांगून दिलं की हे विद्यार्थी पूर्ण सिलेक्ट झाले. अशा पद्धतीने लिस्ट लागत नाही. प्रथम हा मुद्दा क्लिअर करून घ्या. सेकंड मुद्दा असा की इथं तुमची कॅटेगरी दिलेली नाही आहे. आता विद्यार्थ्यांना सेफ स्कोअर म्हणजे काय माहिती आहे का? तर आता STचे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की STचे विद्यार्थिनी असतील त्या विद्यार्थिनींचे सर्वसाधारण 4 जागा आहेत. मग तुम्ही जर आता समांतर आरक्षणामध्ये येत असाल तर तुमचं थोडं कट ऑफ कमी जाऊ शकतं, परंतु विद्यार्थिनींना तुम्ही होप्स ठेवू शकतात. कारण जास्त मार्क्स जे आहेत ते वार्डन सुपरिटेंडंट फिमेलमध्ये मिळालेले नाही आहेत. तुम्हाला जर 150+ असतील तर शॉर्ट तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही आहे. परंतु जर समांतर आरक्षणामध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला जर कमी मार्क जरी असतील तरी विद्यार्थिनींनो तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायची नाही आहे. हे मला टेलिग्रामवर मिळालेली PDF आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे. थोडा कट ऑफ जो आहे तो डाऊनसुद्धा जाऊ शकतो असा प्राथमिक अंदाज माझा आहे. का? त्याची कारणं आहेत. कारण इथं आता कुठल्याही प्रकारचा अनुमानित आपण फक्त नावावर लावू शकत नाही की या विद्यार्थिनींना किती आहे किंवा किती मार्क त्यांचे जे आहेत ते आहेत आणि त्यांचा ST आहे, SC आहे, EWS आहे, ओपन आहे, OBC आहे, अशा पद्धतीने आपण इथं जे आहेत ते अंदाज किंवा लावू शकत नाही. म्हणून ती लिस्ट जेव्हा येईल त्या पद्धतीने जे आहेत ते होणार आहे. परंतु जो महत्त्वाचा मुद्दा होता मी तो क्लिअर केलेला आहे. अशाच पद्धतीने तुमचं लागेल. वॉर्डन सर्वसाधारणचा सुद्धा अशाच पद्धतीने लागेल. ज्या पद्धतीने मी वॉर्डन सुपरिटेंडंट फिमेलचं सांगितलं आहे त्याचप्रमाणे तुमचं जे आहे पूर्ण मेरिट लिस्ट लागणार आहे. सेफ स्कोअर जो आहे तो तुमचा 150+ जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त आहेत. समांतर आरक्षणाचे विद्यार्थी तुमचे थोडे अजून लोवेस्ट मार्क असतील आणि तुमची कॅटेगरी असेल, तुम्ही समांतर आरक्षणामध्ये स्पोर्ट असाल, तुम्ही दिव्यांग असाल, अंशकालीन असाल, अर्थक्वेक असाल, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, तुमचे जे विद्यार्थी तिथे मिळालेच नाही तर अजून कट ऑफ जो आहे तो 130, 135 वर जाऊ शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. हे जे आहे ते संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. अशाच पद्धतीने जे आहे ते होणार आहे. चला आता तुम्हाला जर काही डाऊट आहे किंवा काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. वेटिंगची लिस्ट जी आहे ती मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर ती गोष्ट सांगेल. आणि कट ऑफ प्लस तुमचे वॅकेंट जागा किंवा काही विद्यार्थ्यांचे सेफ स्कोअर आहे अशा पद्धतीने जे आहेत ते मी आता रेडी करत आहे, ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये देऊन देईल. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची मी रजा घेतो. जय हिंद.